वसई विरारकरांसाठी एक आता आनंदाची बातमी आहे, कारण वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर आता आपल्या दारी येणार आहेत। बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे आणि जे पालिकेचे 9 प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्ये हा जनता दरबार होणार आहे। सर्वात पहिला जनता दरबार हा 1 तारखेला होणार आहे वालीव प्रभागामध्ये आणि त्या ठिकाणी जनतेला आपल्या समस्या ज्या आहेत की प्रतिनिधींपुढे मांडायच्या आहेत। महापौर आणि उपमहापौर यांच्यासोबतच त्या प्रभागातील सर्व नगरसेवक, सर्व विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे तुमच्या काही समस्या असतील तर तुम्हाला विरारच्या मुख्य कार्यालयात जाण्याची गरज नाही। महापौर आणि उपमहापौर आपल्या दारात येणार आहेत आणि आपल्या समस्या आपण त्यांना सांगू शकता, त्यांचं निराकरण होऊ शकतं, कारण पालिकेचे अधिकारी देखील तिथे उपस्थित राहणार आहेत। त्या अधिकाऱ्यांना महापौर आणि उपमहापौर जाब देखील विचारणार। त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी हा एक चांगला मार्ग असणार आहे। या जनता दरबाराविषयी उपमहापौर मार्शल रुपीस यांनी काय माहिती दिली आपण ऐकत। नाही, जनता दरबार आम्ही यासाठी चालू करतोय की गेल्या 1.5 वर्षात आपण बघितलं आणि त्याच्या अगोदर 5 वर्ष या प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्यापैकी लोकांची कामं रखडलेली आहेत आणि लोक आज आमच्याकडे येत आहेत, परंतु आमचं असं मत आहे की लोकांनी बहुजन विकास आघाडीवर विश्वास ठेवलेला आहे, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। आम्ही लोकांमध्ये जाऊन जनता दरबार घेऊ, सगळ्या अधिकाऱ्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक अधिकारी DMC असो, AMC असू दे, ॲडिशनल असू दे, ह्या प्रत्येकांना बोलवून त्या ठिकाणी त्या प्रभागात जाऊन महापौर उपमहापौर आम्ही प्रत्यक्षात आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांना घेऊन जे प्रश्न असतील ते आम्ही समोर घेऊन त्या ठिकाणी ते प्रश्न मिटवायचं काम। जनता दरबार कधी आणि टायमिंग काय? पहिला जनता दरबार आमचा 1 तारखेला B प्रभागामध्ये आम्ही ठेवलेला आहे, सकाळी 11 वाजता। सगळ्या डिपार्टमेंटचे आमचे अधिकारी, कर्मचारी, आमचे सन्मान्य नगरसेवक आणि नागरिक यांच्या समवेत आम्ही पुढचे 2-3 महिने हे असे विविध प्रकारचे असे आमचे जनता दरबार चालू राहतील।